मार्ग कोणचा किंवा गाव कोणचं, तर या संदर्भात मार्ग आपला ठरलेला आहे. मार्ग आपला आंतरवालीपासून गेवराई, पाडळसिंगे, मादळमोई, माथुरी मार्गे पाथर्डी या मार्गे आपण जाणार होतो. तर आता मुक्कामाचा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगणं आवश्यक होतं, ते सांगणं गरजेचं आहे. आपण चालताना आपण असं ठरलं की आपण पहिल्या मुक्कामापर्यंत, म्हणजे निघाल्यापासून पहिला मुक्काम इथपर्यंत कसं जायचं, तर पहिले फक्त आपण कसं चालणार आहेत काय याच्यानंतर सांगतो. पण अगोदर आता टप्पे सांगतो की आपलं मुक्काम कुठं. आपण 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवालीतून आपण इथून निघणार आहेत. मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांनी जे मुंबईला येणार आहेत त्यांनी अंतरवाली लिहायचे. आपण इथून सगळे आपले वाहने घेऊन पायी आपण जाणार आहेत. पहिला मुक्काम आणि कुठून, आपण अंतरवालीहून सुरुवात करणारे सकाळी 9 वाजता. आपला सकाळी 9 वाजता निघणार. आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणारे आणि संध्याकाळचा मुक्काम माथुरी तालुका शिरूर या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार. पुन्हा सांगतो, आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार. दुपारचं जेवण आपलं कोळगावच्या आसपास होणार गेवराई तालुका, आणि आपला संध्याकाळचा मुक्काम माथुरीच्या तालुका शिरूर या डोंगर पट्ट्यात तिथं मुक्काम होणार आहे. तिथं आसपासच्या सगळ्या बांधवांनी, आसपासचे शेकडो गावं जे तिथं त्या मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्था करा. गावागावातून भाकरी आणि भाजी आणून तिथं जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची, येणार मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला. दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता इथून निघालो तर आपला रूल आता असा ठरला आहे, 12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाहीत, म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाही आहेत, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळं आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांना नसतं बाकीच्यांनी बिंदास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचे रोज सकाळी, दुपारी 12 वाजेपर्यंत, जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8ला निघणं होईल, काही वेळेस 7लाच निघणं होईल, काहीला 10ही वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं. तिथून पुढं वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. ही आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला माथुरी ते करंजी आहे. तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत माथुरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे. तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण. आणि मुक्काम होणारे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण. दुसरा मुक्काम करंजी घाट, बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता, म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण, याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागं पुढं होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, दुपारच्या जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील. नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल, किंवा याच्यात मागं पुढं बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला, आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार, पुणे जिल्हा. आपला चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे.
कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूयात किंवा काही लोक